नमस्कार नमस्कार. पाडळकर साहेब. अलीकडेच आपलं सिनेमाचे दिवस पुन्हा हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. आपण आम्हाला सांगू शकाल का की आपल्या साहित्यिक जीवनाची सुरुवात कशी काय झाली? माझ्या साहित्यिक जीवनाची खरं तर सुरुवात खूप उशिरा झाली आणि त्याची दोन टप्पे असे सांगता येईल की अगदी सुरुवातीला ज्यावेळेस कॉलेजमध्ये मी होतो त्यावेळी अनेकाप्रमाणे मी कविता लिहिल्या, काही कथा लिहिल्या, परंतु त्यावेळेस मला असं माझ्या मलाच लक्षात आलं की ह्या कथा किंवा ह्या कविता काही फारशा चांगल्या नाहीत असं ते लक्षात आलं. कारण याचंही कारण असं आहे की मी खूप पूर्वीपासून मी चांगले चांगले लेखक वाचले होते. कॉलेजमध्ये असतानाच बऱ्यापैकी माझं असं एक वाचन होतं. याचा कदाचित असाही परिणाम झाला असावा, परंतु मग मी ते लेखन जवळजवळ बंदच केलं आणि नंतर मग मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीला लागलो. तिथे असताना वेगवेगळ्या गावी फिरावं लागायचं. एक किल्लारी या नावाच्या खेड्यामध्ये मी होतो आणि त्या खेड्यामध्ये असताना मला असं जाणवलं की तिथे कोणी मित्रही नव्हते, सोबती नव्हते, बरोबरीची माणसं नव्हती आणि मग ग्रंथ हेच माझे मित्र बनले. मी पुन्हा माझ्या जवळची पुस्तकं काढून वाचली आणि त्यापूर्वी मला एक ग्रंथसंग्रह करण्याचा एक थोडासा छंद लागला होता, त्यामुळे बरीचशी ग्रंथ माझ्याजवळ होतेच आणि ते वाचताना आणि आजूबाजूचे मित्र ज्यावेळेस मला म्हणायचे की तू याच्याविषयी चांगलं बोलतोस तर तू का लिहित का नाहीस, आणि मग मी लिहायला सुरुवात केली. खरं तर म्हणजे वयाच्या 36व्या वर्षी. आणि त्यावेळेस असं झालं की 8-10 लेख असे झपाटल्यासारखे माझ्या हातून लिहून झाले आणि मी माझ्या जवळच्या त्यावेळेस मराठवाड्यामधलं सर्वात अग्रेसर दैनिक मराठवाडा हे अनंतराव भालेरावांचं होतं. त्यांना मी ते 8 लेख पाठवून दिले आणि मग त्यांना ते आवडले आणि आश्चर्याची गोष्ट आहे ना, ते इतके आवडले की त्यांनी मला सांगितलं की तू दर आठवड्याला एक लेख लिह. काय विषय होते तुमच्या या लेखाचे? ते पुस्तकांच्या विषयी, म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकांच्या विषयीचं ते ललित लेखन अशा प्रकारचं होतं. म्हणजे गंमत अशी झाली की हे लेखन विश्राम बेडेकरांनी वाचलं आणि त्यांचं मला एक पत्र आलं होतं या संदर्भात. ते पत्र मला मुद्दाम सांगावं असं का वाटतं की त्यांनी म्हटलं होतं की पुस्तकातल्या मजकुराचा योग्य वापर करीत ललित पद्धतीने लिहिण्याची ही तुमची शैली मला अतिशय आवडली. म्हणजे एकंदर माझ्या शैलीचं त्यांनी एका वाक्यामध्येच हे केलं होतं की ती पुस्तक आहे, एखादी कथा आहे, एखादं नाटक आहे, एखादी कादंबरी आहे, तिच्याविषयी सांगता सांगताच आपल्या जीवनाशी ते कुठं निगडीत झालेलं आहे, आपल्याला ते कसं भिडलेलं आहे, कसं वाटतं आहे, त्याने आपल्याला काय दिलं, कोणता आनंद दिला, हा सांगण्याचा एक वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि तो थोडासा वेगळा असल्यामुळं वाचकांना आवडला सुद्धा. म्हणजे तुम्ही एका अर्थानं योगायोगाने तुम्ही लेखनाकडे वळला. हां, तर तसं योगायोगाने तसं म्हणता येईल. म्हणजे ती उर्मी होती, परंतु अचानक ते असं एक दार उघडलं की दिलीप चित्रेंची एक कविता आहे की निमित्तांचे दरवाजे अचानक उघडतात आणि बंद होतात, म्हणूनच आपण एकाएकी भेटलो. तसे अचानक एक दार उघडलं. मग उघडल्यानंतर मग त्यामध्ये एंट्री झालीच. तुम्ही चेखोवर पुष्कळ लिहिलेलं आहे. हो. चेखो आपला आवडता लेखक आहे. हो. अँटोन चेखव हा माझा अतिशय आवडता लेखक आणि म्हणजे ज्यावेळेस वाचनाची सुरुवात झाली, ज्यावेळेस मी इंग्रजी वाचायला लागलो, तर सुरुवातीच्या काळामध्ये मी चेखवच्या कथा वाचल्या होत्या आणि त्यावेळेस त्या मला अतिशय आवडून गेल्या. आणि नंतर एकदा ज्यावेळेस मी असं ठरवलं की आपण वेगवेगळ्या साहित्य प्रकारावर लिहिता लिहिता माझ्या असं लक्षात आलं की आपण त्यातला एखादा साहित्य प्रकार निवडून मग अधिक खोलवर आपण जाऊ शकू. त्यामुळे माझा आवडता असा कथा हा वाङ्मय प्रकार मी निवडला आणि त्याचा अभ्यास सुरू केला. मग हे करत असताना जेव्हा मी जगभरच्या कथा वाचल्या तेव्हा मला चेखवचं मोठेपण हे लक्षात आलं की ह्या माणसानं सुमारे 125 वर्षापूर्वी कथेतली जवळजवळ सगळी तंत्र वापरली होती, कथेतले जवळजवळ सगळे प्रयोग केले होते, फार वेगवेगळे. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मी त्या माणसाचा, त्याच्या कथेचा दीर्घ काळजीपूर्वक असा अभ्यास करण्याचं ठरवलं. त्यामुळे तुमचं एक पुस्तकच चेखोवर. हो. त्या पुस्तकाचे असं झालं की चेखवच्या कथा लिहिताना काही मित्रांचं असं म्हणणं पडलं कथाबद्दल बोलताना की त्या कथांचा अनुवाद करावा, पण तुम्हाला त्या अनुवादामध्ये तेवढासा रस नव्हता आणि चेखवचं चरित्र
योगायोगानं एकदा माझ्या हाती पडला. त्या चेकावचे चरित्र, चेकाव हा केवळ 40 वर्ष जगला. अतिशय तरुणपणी तो वारला. 1880 ते 1904 हा त्याचा काळ. 1860 ते 1904, 44 वर्षाचा काळ. आणि 80ला त्यांनी लिहायला सुरुवात केली. परंतु त्या 24 वर्षाच्या काळामध्ये त्या माणसानं 500च्या वर कथा लिहिल्यात. आणि त्याच्या चरित्रामध्ये म्हणजे त्याच्या जीवनामध्ये जी काही स्थित्यंतरं घडत गेली ती स्थित्यंतरं त्याच्या कथेतही घडत गेलेली मला दिसली. आणि त्यामुळे मी असं ठरवलं की असं कुठं ट्रेस करता येईल का की हा माणसाचं जीवन असं बदलत गेलं आणि मग बदलत गेलं तर त्याची कथाही कशी बदलत गेली, ह्या दोन्हीचा हे करण्याचं म्हणून मी हे पुस्तक थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिलं की त्याच्या जीवनाविषयी थोडं, त्याच्या कथेविषयी थोडं, असं करत करत त्याची कथा कशी शेवटच्या टप्प्यावर गेली आणि किती मोठी कथा झाली असा त्याचा प्रयोग होता तो त्या पुस्तकातला. चेखोव हा आज सुद्धा तितकाच नवीन वाटतो. हो, चेखोव आज देखील नवीन वाटतो. याचं कारण कसं आहे की आजची जी अत्यंत महत्वाची जी मूल्य आहेत म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि विज्ञान निष्ठा, ह्या दोन गोष्टी चेखोवमध्ये भरपूर होत्या. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या सगळ्या लिखाणामध्ये जरी त्या लिखाणावर दुःखाची अशी एक सावली असली तरी ते लिखाण निराशावादी नाहीये. व्यक्तीनं स्वतंत्र असलं पाहिजे अशी त्याची म्हणणं. त्याच्या एका भावानं त्याला पत्र लिहिताना खाली लिहिलं होतं की तुमचा यत्किंचित गुलाम म्हणून त्याने लिहिलं होतं की तू असं लिहू नकोस, तू यत्किंचित नाहीस, कोणीही स्वतःला यत्किंचित समजू नये. आपण आपलं व्यक्तिमत्व जपलं पाहिजे, आपण आपलं स्वातंत्र्य जपलं पाहिजे आणि इतर. आजच्या घडीला देखील हा संदेश फार महत्वाचा आहे. बरं, आज सुद्धा ते आउटडेटेड झालेला नाही, कालबाह्य नाही. कारण दुसरी गोष्ट विज्ञान निष्ठा. आज देखील विज्ञानावर त्या माणसाची इतकी निष्ठा होती आणि तो स्वतः डॉक्टर होता. डॉक्टर असल्यामुळे कसं होतं की त्याला विज्ञान काय करू शकेल हे त्याला ठाऊक होतं आणि त्यामुळे सतत नवीन काहीतरी करत राहणे हा जो त्याने एक मंत्र दिलेला आहे. त्या विज्ञान निष्ठेमुळे कसं झालं की त्याची कथा जी आहे ती पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी झाली नाही. कारण विज्ञान कधीच निराशावादी नसतं. पुढं तरी काही शोध लागेल ही जी निष्ठा आहे. तसं पुढं केव्हा तरी माणूस सुखी होईल ही भावना त्याच्या कथेतून कुठं येत राहते. पाडळकर, आणखी एक गोष्ट तुमच्या बाबतीत दिसते ती म्हणजे सिनेमा हा पण तुमचा अतिशय आस्थेचा आणि आवडता असा विषय. हो, सिनेमाकडे तुम्ही कसे काय? ती एक गमतीशीर कहाणी. म्हणजे खरं तर मी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की शब्दांची भूल पडण्याच्या आधी मला गाण्यांची भूल पडली होती. म्हणजे त्यावेळेस माझे वडील देगलूर ह्या गावी होते. तिथे एक छोटंसं तालुक्याचं गाव होतं आणि तिथे एक टॉकीज होती. त्या टॉकीजच्या समोर आम्ही जाऊन बसायचो आणि सिनेमा सुरू व्हायच्या आधी, त्यावेळेस सिनेमा तर पाहू द्यायची नव्हती, तर तिथे गाणी वाजायची आणि ती गाणी आम्ही ऐकायचो. त्यामुळे ती गाणी त्या काळातली विशेषतः 1956 ते 64 पर्यंतची गाणी जी आहेत ती गाणी आजही मला पाठ आहेत. ती गाणी तशी ऐकत ऐकत ती स्मरण भक्ती करायची आणि त्यामुळे सिनेमा तो तसा शिरला मध्ये. आणि नंतर कॉलेजला असताना सिनेमाचं असं वेळ लागलं की प्रत्येक सिनेमा जवळजवळ पाहायलाच पाहिजे अशा प्रकारचे. नंतर मग हळूहळू ते वेळ कमी झालं. पण एकदा मला गाईड मी पाहिला देवानंदचा आणि योगायोगानं त्याच्या काही दिवस आधीच माझ्या हातात ती कादंबरी आली होती आर के नारायणची. त्यावेळेस मला हे लक्षात आलं की हा सिनेमा कादंबरीपेक्षा काही वेगळाच आहे. मग तो असं का आहे असा विचार करताना मग मला एक बीज सापडलं की उत्तम कथा आणि त्याच्यावर आधारित चित्रपट ह्याच्यामध्ये कसा फरक असतो, तो फरक का होतो. मग हे बीज सापडल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मला वाटतं त्याच्यातून तुम्ही आपल्या सत्यजितचे सिनेमा हो किंवा अन्य ज्यांनी आधुनिक भारतीय फिल्म इंडस्ट्रीला एक वेगळं वळण दिलं, हो, असे काही कलागुण तुम्हाला फार जवळचे वाटले? हां, त्याचं असं झालं की हा जो अभ्यास करत असताना एकदा असं माझ्या लक्षात आलं की आपल्या भारतामध्ये देखील फार महत्वाचे चित्रपट दिग्दर्शक आहेत आणि ह्या दिग्दर्शकांचाही अभ्यास करावा असं माझ्या मनामध्ये आलं. परंतु मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये नोकरीला असल्यामुळं ह्यासाठी मी असं पुरेसा वेळ असा देऊ शकत नव्हतो. आणि नंतर योगायोगानं मला एक अशी संधी आली की बँकेचा राजीनामा देण्याची, बँकेचं VRS मी घेतलं, बँक सोडली
आणि नंतर पूर्ण वेळ ज्यावेळेस मी लेखनाला वाहून घेतलं त्यावेळेस एक फिल्म इन्स्टिट्यूटचा मी फिल्म ॲप्रिसिएशनचा असा एक कोर्स केला. हा 1 महिन्याचा कोर्स असतो. ह्या 1 महिन्याच्या कोर्समध्ये सुमारे 70 जगातले उत्तमोत्तम चित्रपट दाखवले जातात. त्या विद्यार्थ्यांना चर्चा केली जाते, चांगले चित्रपट कोणते असतात, का असतात याच्याविषयी बोललं जातं. आणि हे पाहत असताना मला सत्यजित रेचे चित्रपट पुन्हा एकदा चांगले पाहता आले, अभ्यास करता आले. आणि मग मी ठरवलं की सत्यजित रेवर असं एक दीर्घ पुस्तकच लिहायचं. आणि माझं नाव आहे चाललेली हे पुस्तक सत्यजित रेच्या 3 चित्रपटावर आधारित अशा प्रकारचं पुस्तक आहे ते. म्हणजे खरं म्हणजे आपण असे भेद करू शकत नाही, साहित्य सिनेमा याचा कुठेतरी परस्पर संबंध हा असतो. संबंध असतोच, अगदी संबंध असतो. कारण कसं आहे की साहित्य हे जसं जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करतं किंवा सर्वच पैलूंना स्पर्श करतं, त्यापैकी दुसऱ्या कला हाही एक त्याचा मोठा प्रांत आहे की ज्याच्याशी साहित्य अतिशय जवळून निगडीत आहे. संगीत आहे, गाणी आहे, चित्रपट आहे, ह्या सगळ्याशी साहित्याची नाळ अशी जुळलेली आहे. आणि चित्रपट म्हणलं तरी अजून देखील चित्रपटाचं एक साहित्याची चित्रपटावर असलेली पगड असून टिकवते. मग त्या दृष्टीने मी नंतरही आपले जे हिंदीचे प्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार आहेत, मग त्यांच्या चित्रपटाविषयी थोडंसं काम करण्याचा मी सध्या प्रयत्न करतोय. म्हणजे गुलजारांचं एक पुस्तक मी मराठीमध्ये आणलं. त्यांचे कथाकार गुलजारांचं रावीपार या नावाचा कथासंग्रह मी त्याचा मराठी अनुवाद केला. आणि तो ज्यावेळेस त्यांनी पाहिला त्यावेळेस त्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्यावेळेस आमची चर्चा झाली. आणि मी त्यांच्याजवळ असा एक विषय मांडला की तुमच्या सर्वच चित्रपटावर मी एक पुस्तक लिहू इच्छितो. त्यावेळी गुलजारांनी अतिशय आपुलकीनं त्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यांनी मला जवळजवळ 8 ते 10 तासाची मुलाखत दिली त्या संदर्भामध्ये. आणि त्या मुलाखतीवर आधारित आणि त्यांच्या सर्वच 16 चित्रपटावर आधारित अशा प्रकारचे 16 लेख मी गेल्या काही वर्षात लिहिलेत, गेल्या काही 1-1.5 वर्षात लिहिले. आणि मग त्यांचं पुस्तक आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे काही दिवसामध्ये येईल ते पुस्तक. खरं म्हणजे आपण VRS घेतलं त्याचा खूप फायदा लेखनाच्या दृष्टीने झालेला दिसतो. बरोबरच. म्हणजे ज्या दृष्टीने ज्या हेतून तो VRS घेतला तो पूर्णपणे सफल झाला आहे असं मला वाटतं. कारण तो सगळा वेळ जो आहे तो मी ह्याकडे निश्चितपणे वळवू शकलो आणि काही चांगलं होऊ शकलं, हातून घडलं, समाधान आहे. पाडळकर साहेब, धन्यवाद. धन्यवाद.